ब्रेकनंतर पाहणार आहोत तुम्हा सगळ्यांचा आवडता सेगमेंट सेल्फी विथ बाप्पा। तुमच्या गणपती बाप्पाचे फोटो आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघत असतो। सेल्फी तुम्हाला पाठवायचा असतो लोकशाही मराठीला आणि अशाच काही गणेश भक्तांनी आपल्या बाप्पाचा फोटो पाठवलेला आहे। आपण चला तर मग बघूयात कोणी कोणी पाठवलाय त्यांच्या गणपती बाप्पाचा हा फोटो। सगळ्यात आधी वेंगुर्ल्यावरून अशोक भोजनाईक यांनी आपल्या गणपती बाप्पासोबतचा हा सहपरिवार फोटो पाठवलेला आहे। त्याची ही दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। वेंगुर्ल्याचे अशोक भोजनाईक यांनी त्यांच्या घरी अशा पद्धतीने बाप्पाला विराजमान केले। त्यानंतर पेन ओडांगी इथले प्रमोद पाटील यांचाही बाप्पा आपण बघणार आहोत। त्यांनीही लोकशाही मराठीला आपल्या बाप्पासोबतचा हा फोटो पाठवलेला आहे। त्यांनी आपल्या कुटुंबासोबतचा फोटो पाठवलाय। पेन ओडांगी इथले प्रमोद पाटील यांच्या घरचा हा बाप्पा आपण लोकशाही मराठीवर बघताय। पुढे आहे नेरूळ वरून पारखचा राजा मंडळाचे सदस्य या ठिकाणी त्यांनी आपल्या बाप्पाचं हे गोचिरवाण रूप पाठवलेलं आहे लोकशाही मराठीला। यानंतर आहे टिटवाळ्याचे भालचंद्र कुलकर्णी यांनीही बाप्पाचा फोटो आपल्यासोबत शेअर केलेला आहे आणि लोकशाही मराठी आपल्या स्क्रीनवर ते दाखवतंय। त्यानंतर टिटवाळ्यावरून राजेश मसाळकर यांनीही आपल्याला त्यांच्या घरचा बाप्पा पाठवलेला आहे। त्यांच्या परिवारासोबतचा हा फोटो आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। राजेश मसाळकर टिटवाळा इथले त्यांनी आपल्या कुटुंबासोबतचा हा फोटो पाठवलाय बाप्पासोबत। दरम्यान चौथई गणेश मंडळ कोरेगाव इथलंही आपण हे दृश्य बघू शकतोय। बाप्पाचं हे आपल्याला रूप पाहायला मिळते आणि गणेश मंडळानं सर्वजण यासाठी गणेश मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। दरम्यान कोरेगाव सातारा इथले जिजा दीपक फाळके या चिमुकलीनेही आपल्या बाप्पासोबतचा फोटो शेअर केला आहे। तर हे दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। आणि त्याचबरोबर बदलापूरवरून हर्षदा गायकवाड यांनीही त्यांच्या बाप्पासोबतचा हा फोटो शेअर केलेला आहे। बदलापूरवरून हर्षदा गायकवाड यांच्या बाप्पाचे हे फोटो आपण बघू शकतोय। त्यानंतर वर्सोव्यावरून कल्पना भोगे यांनीही आपला फोटो शेअर केलाय। ती दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकताय। त्यांनी सेल्फी शेअर केला आहे आपल्या घरच्या बाप्पासोबतचा। यानंतर आहे विरारच्या रुचिता नितीन घाडी यांनीही आपल्या परिवारासोबत बाप्पाचा हा फोटो शेअर केला। आणि यानंतर पुण्यावरून दिलीप शिरवले यांच्या गणपती बाप्पाची ही दृश्य आपण बघू शकतोय। त्यांनी गणपती बाप्पासोबतचा हा फोटो सुंदर असा फोटो शेअर केला आहे। त्यामध्ये ते गणपती बाप्पाला नमस्कार करताना दिसतायत। यानंतर आहे मावळ पुणे इथले कांब्रेगाव मावळ पुणे इथले सूरज आलम यांनी आपल्या या सुरेख अशा सजवलेल्या बाप्पाचा फोटो शेअर केला आहे आणि एक चिमुकला सुद्धा त्यांच्यासोबत आपल्याला पाहायला मिळतोय। सूरज आणि आलम यांनी कांब्रेगाव मावळ पुणे इथून आपल्याला आपल्या बाप्पासोबतचा फोटो शेअर केला। त्याचबरोबर प्रणिता पाटील आणि प्रशांत पाटील यांनीही आपल्या बाप्पासोबतचा फोटो शेअर केला आहे अलिबागवरून। त्यानंतर आहेत संगीता पाटील आणि प्रणिता पाटील, त्याचबरोबर सागर डाकी आणि प्रियंका डाकी यांचेही फोटो आपण बघणार आहोत। दरम्यान सध्या संगीता पाटील आणि प्रणिता पाटील यांनी अलिबागवरून फोटो पाठवलाय। सागर डाकी आणि प्रियंका डाकी हाशीवरे अलिबाग इथली ही दृश्य आपण बघू शकतोय। त्यांनीही त्यांच्या बाप्पासोबतचा हा फोटो शेअर केला। याचबरोबर सुनील राऊत आणि राऊत परिवार हडपसर पुणे इथल्या राऊत परिवाराने सुद्धा आपल्या बाप्पासोबतचा हा फोटो लोकशाही मराठी सोबत शेअर केलाय आणि लोकशाही मराठी हा फोटो दाखवतोय। सुनील राऊत आणि राऊत परिवार हडपसर पुणे इथलं हे राऊत परिवार आहे आणि त्यांनी त्यांच्या बाप्पासोबतचा हा फोटो शेअर केला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।